आणि इथे पाठीमागे डोंगर दिसत ते नगर जिल्हा पडतो. हा बरोबर. आता त्या भागात सुद्धा काही बिबटे सोडलेले आहे असं तिथं म्हणतात. मारला असेल हा. किंवा मेला असेल तर त्याचं आम्ही हे देव बनवलेला आहे. ओके. तर आपल्या कानाला जर समजा काही चट्टा बिट्टा हा. नाचला तर त्यावेळेस आपण काय करायचो, तो कान जाळायचो आणि त्याच्यावर अच्छा. बसवायचो. तर हे ते करणारी तुमची शेवटची पिढी. शेवटचे. आपल्याला हे बाळाला भेटले, ती आपल्याला लिफ्ट दिली आहे गावापर्यंत. कॅमेरा क्वालिटी काय राहतच नाही. तो पावसाळ्यात पडलेला ना. आत्ताच जेवण झालंय आणि आता बरोबर आपण उभे आहोत माळशेज घाटाच्या दरीमध्ये. पाठीमागे मोरोशीचा भैरवगड आहे, इथे माळशेज घाट दिसतोय आणि या बाजूला म्हणजे माझ्या डावीकडे हरिश्चंद्रगडाचा भाग आहे आणि पाठीमागे काळू वॉटरफॉल. आपल्यासोबत आज काका आहेत, धर्मा धोंडू कवठे, आणि आजचा दिवस आपण यांच्यासोबत घालवणार आहोत. थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत असं पोचवायचं आहे की स्थानिक गावकरी त्यांचं रोजचं दिनचर्या कशी असते. आता काकांकडे तुम्ही बघू शकता शेळ्या आहेत, तर हे रोज शेळ्या घेऊन रानात जातात, संध्याकाळी येतात. तर आपण एक दिवस त्यांच्यासोबत घालवू. तर आपण आता काकांसोबत रानात जाऊया. शेळ्या आहेत त्यांच्या बऱ्याच आणि आपण संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. तर आपण एक दिवस आज काकांसोबत घालवूया आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. स्थानिक काही गोष्टी असतील, त्यांच्या दिनचर्या असतील, रोजचं कसं ते राहतात किंवा बकऱ्या घेऊन त्यांचं शेळीपालन जे आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. तेव्हा मस्त बसले त्याच्यावर काहीच लावायचं नाही, फक्त तेल वाटायचं. ते चांदीचं मुखवट आहे ना, तो तिथं वरती, तिथून हे वरती जाणार. तर काका इथे बिबट्याचं वगैरे कसं वावर आहे की तुम्ही आता रोज रानात जाता शेळ्या घेऊन, तर कधी बिबट्याचा आमना सामना झाला किंवा झालंय ना. आता पाठीमागे इकडे आम्ही हे शेळ्याचा चारायला नेलते ना खुर्दीच्या धाराला. अच्छा. तिथं जाळीत होता, तर मी आमचा नाही, खुर्दीची धार म्हणजे हे तुमचं स्थानिक भाषेतलं नाव आहे? स्थानिक आमची अच्छा, बकरं अच्छा. चारायला अच्छा, अच्छा. खुर्दीची धार म्हणून म्हणतात. बरं. तर तिकडं मी चाललो होतो हा. आणि जोडीदार वरती झाडावर चढला होता. हा. तर मी शेळ्या वळवायला म्हणून गेलो, हा. तर तिथं तो मला समोर जाळीत दिसला. हा. तर मग मी गेलो तर तो पळाला वरती. आपण आता आहोत इथे दरीमध्ये, म्हणजे चारी बाजूला डोंगर रांग आहे, वरती जुन्नर तालुका पडतो. हा बरोबर. आता त्या भागात सुद्धा काही बिबटे सोडलेले आहे असं म्हणतात, आहेत आणि ना. मग ते काय फरक आहे म्हणजे तिकडचे बिबटे आणि तिकडच्या इकडचे? बिबट्यांच्या मध्ये फरक म्हणजे कसं का ते माणसं हमेशाच असतात. अच्छा. तिकडं हा माणसं बिनसं असतात, ते माणसळलेले असतात बरं. आणि हे जंगलात आणून सोडतात. तरी यांचं म्हणजे कसं आहे का जो स्थायिक असतो तो थांबू शकतो, ओके, आणि बाहेरचा जो असतो तो हे रानात थांबू शकत थांबू नाही. नाही शकत. आता इकडं डुकरे आहेत, बरोबर. डुकरांना बघून, आणि त्याच्यात ह्या जंगलात त्याला काय भेटतच नाही ना खायला. बरं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाहेरून आणून सोडलेले जे बिबटे आहेत त्यांना इकडचं काय तेवढा अभ्यास नसतो, ते घाबरून जातात तशा, आणि जे इथेच जन्म झालाय किंवा इथेच जो वाढलाय बिबट्या, तो बरोबर तो दबा धरून बसणार, चान्स मिळणार तेव्हा तो अटॅक करणार तो. आणि हे गावापर्यंत वगैरे पण येतात का कधी कधी, कोंबड्या कुत्रे वगैरे पळवायला? गावापर्यंत पण येतात ना. आता पाठीमागे इकडे खाली भेटला होता. अच्छा. ते आमच्या विहीर आहे ना, विहिरीच्या खाल्ल्या बाजूला तिकडे, म्हणजे त्याच गुरकायचा आवाज काढण्याचा तो आवाज काढतो. पण तुम्ही जो बघितलेला तो दिवसाचा बघितलेला? दिवसा एक दीडच्या सुमारात. अच्छा, म्हणजे तुमच्या शेळ्या चरत होत्या. आणि पाठीमाग आमच्या जावायला तर डायरेक्ट ते तिकडे वरती डॅम आहे ना, डॅम मध्ये संध्याकाळी 6 वाजता
जेव्हा त्याचे वडील गेले हा त्यावेळेस ते पळाला अरे बापरे, तिथे पाण्यावर. पाण्यावर. हा आणि ते असं म्हणतात ना की आता तर शिकार करायचं ते दिवसाचं पण येऊ शकतात, हा पण शक्यतो ते अंधार सुरू होतो तेव्हापासून ते बाहेर पडायला सुरुवात होते त्यांची. 6च्या पुढं. हा तर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 हा ते जास्त ऍक्टिव्ह असतात. हा ते काका तिकडे रानात चाललेत आता. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं इथून, पण त्या बकऱ्या गेल्या वरच्या बाजूला. आता ते त्यांना आणायला चाललेत. आता आम्ही तिथे त्यांची वाट बघतोय. बघू आता कधी येतात ते. तर जोपर्यंत सगळ्या बकऱ्या येत नाही ते येऊ नाही शकणार मागे. फेब्रुवारी महिना अर्धा होऊन गेलाय आणि उन्हाच्या झळा खूप जाणवायला लागल्यात. थोडा 2 मिनिटाची सावलीत विश्रांती घेतोय. याच पायवाटेने आपल्याला पुढे जायचंय आणि यावेळी फेब्रुवारीतच इतकी उष्णता आहे. सो होळीच्या नंतर काय होणार आहे काय माहित आपल्याला. आज आपल्याला बघू, जर कुठे जंगलात नदी लागली तर आपण नक्की तिथे आंघोळ करूयात. आल्या बकऱ्या आल्या आता. काका घेऊन आले सगळ्या बकऱ्यांना. आता ते त्यांना फॉलो करत करत येतात. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, हे बगळे पण आलेत बकऱ्यांच्या पाठीमागे. म्हणजे गाई गुरं किंवा बकऱ्या यांच्या अंगावर जे बारीक किडे असतात या बगळ्यांचा नाश्ता असतो तो. तर तेच चालू आहे त्यांचं तिकडे आता. गावातली लोक पाण्याची बाटली अशा पद्धतीने वापरतात. पाण्याच्या बॉटल्स म्हणजे आपण विहिरीतलं पाणी मडक्यात भरून ठेवायचं, ते गार होतं आणि ते पाणी बाटलीमध्ये भरल्यावर त्याला असं कॉटनच्या कपड्याने लपेटून त्याला ओलं करून ठेवायचं बाहेर. ते दिवसभर मस्त पाणी मटक्यासारखंच फ्रेश आणि थंड राहतं. तर रानात कितीही ऊन असू दे काही असू दे आपल्याला गारेगार पाणी प्यायला मिळतं. हा समोर दिसतोय तो काळू वॉटरफॉलचा प्रवाह इथून वाहतो. या इथून आता कोरडं झालंय, पण इथे पावसाळ्यात मरणाची गर्दी असते. आजकाल तर ट्रेंड झालाय काळू वॉटरफॉल इंस्टाग्रामवर टाकायचे फोटो, फालतूगिरी चालू असते. पण इथे खरंच हा खूप सुंदर परिसर आहे. उन्हाळ्यात सुद्धा हा मला खास आवडतो, कारण हे सह्याद्रीचे हे राकट कडे आपल्याला नेहमी आकर्षून घेत असतात स्वतःकडे. मस्त आहे हा एरिया. हे ठाणे जिल्हा पडतो. ही डोंगर रांग दिसते ती. डोंगराच्या वरती माळशेज घाटाच्या वरती पुणे जिल्हा, काळू वॉटरफॉल. आणि इथे पाठीमागे डोंगर दिसत ते नगर जिल्हा. आणि सध्या आपण ठाणे जिल्ह्यात आहोत. तर गेल्या वेळी मी एक व्हिडिओ बनवलेला, त्यात ही जागा दाखवलेली. आता आपण काकांना विचारूया या जागेबद्दल. तर प्लीज सांगा. म्हणजे आता शेंदूर फासलेला दगड आहे, तर याबद्दल मला अशी माहिती आहे की स्थानिक वेशीवरचा देव किंवा राखणदार अशी आम्हाला बेसिक माहिती असते. आता ही तुम्ही डिटेलमध्ये सांगा याबद्दल. आता हे म्हणजे हा जो ठाकूरवीर म्हणता आम्ही अच्छा इथं, अच्छा तो ठाकीरवीराचा देव जागेवर कोणी जात नाही आता पहिल्यासारखं. अच्छा, म्हणजे आधी रानात आतमध्ये येतं. रानात एक ठाकूर आला असेल तो तिथं मारला असेल किंवा मेला असेल तर त्याचं आम्ही हे देव बनवलेला आहे. ओके. तर तो साथीच्या टायमाला त्याला एक नारळ, म्हणजे वर्षात आपला रोप पेरली ना अवनीच्या भात लागवडीच्या टायमाला त्याची एक नारळ बरोबर साथीच्या टायमाला द्यायचा. साथ म्हणजे आजार पण येतं गावामध्ये. हा काही जनावर माणसं हे अवनीच्या नुकसान वगैरे होत असेल तर तसं काही. अवनीच्या वेळेस आपण भात लागवडीला जातो ना, बरोबर त्यावेळेस याची पूजा करायची. जेवढे आमच्या पांढरीत देव आहेत ना तेवढ्या देवांची त्या टायमाला पूजा करतात. म्हणजे एक मान सन्मान द्यायचा. हा मान सन्मान द्यायचा त्याला. वर्षातून अवनीच्या टायमाला नारळ आणि वर्षाआड बकरू एक कोंबडा द्यायचा त्याला. म्हणजे आपण थोड्या सोप्या भाषेत मी विचारता, कारण आपले बघणारे शहराकडचे लोक आहेत. अवनी म्हणजे काय? भात लागवड. अच्छा, भात लागवडला तुम्ही अवनी म्हणतो. म्हणजे आपण एक पहिला भात आला तर आपण एक पहिलं धान्य त्याला जागेवाला. धान्य नाही, लागवडीच्या सुरुवातीला. आणि धान्य पण देत असेल ना? नाही, धान्य बिन्य काय नाही. सुरुवातीला आपण ज्यावेळेस भात लागवडला जाऊ ना त्यावेळेस त्याची पूजा करायची आणि त्याला सांगायचं बुवा आमची जनावर माणसं ह्यांना सुखाचा ठेव, आम्ही तुझी ही देवपूजा करतो. एक श्रद्धा आहे तुमची. श्रद्धा. हा. आणि तो काही इथं नाहीये, तो त्या तिकडे वरती जंगल आहे ना, तिकडे रानात आहे आता. आणि त्या साईडला पण 5 आहेत ना, त्याची पण तिथं आहे. आता ते बघू शकतो आपण. आता याबद्दल ना, म्हणजे मला जेवढी बेसिक माहिती आहे ना, की कोणी इथे समजा कोण शहरातली लोक आली मजा मस्ती करायला तर चुकून पण असं थुकू नये, लघवी करू नये
किंवा टॉयलेटला जाताना जरा बघून हा, बसावं हा, त्याबद्दल, हा. बरोबर ना? हा बरोबर. आता ते बाधतं मग ते हा, नंतर हा, आपल्याला हा. ते म्हणजे उलटू शकतं सगळं उलटू शकते ना. पण शक्यतो अजून नाही कोणाला काय झालं त्रास, त्याच्याबद्दल पण त्रास. तरी पण थोडं आपण हा. लांब राहिलेलं बरं. हा बरोबर आहे. ही करवंदाची फुलं आहे, मोहर आलाय करवंदाला. ठीक आहे. आणि हो, कुठे? ठीक आहे. हो, हे बघा करवंद पण आली आहेत आणि याचा सुगंध सुद्धा मस्त सुटलेला असतो. ही जी पांढरी फुलं आहेत ना, यांचा मस्त सुगंध एक सुटलेला असतो रानामध्ये. आता इथे या ज्या 25 शेळ्या आहेत आणि या रानामध्ये 100% बिबट्या सुद्धा असणार. तो लांबून कुठून तरी आपल्याला बघत असेल आता. पण शेळ्यांसोबत माणसं असल्यावर तो थोडा जवळ येण्याला घाबरेल आणि तो लाजाळू प्राणी असल्यामुळे लगेच तो अटॅक करत नाही, पण तो स्वतःच्या संरक्षणासाठी नक्कीच अटॅक करतो. घनदाट जंगलात आलो आम्ही आता, जिथे नीट पायवाट सुद्धा नाही आहे आणि आता इथे थोडं उन्हापासून बचाव होत आहे, सावली आहे. काका पुढे गेलेत, त्यांच्या मागे त्या शेळ्या चालल्यात. सो बघू आता शेळ्यांचा पाठलाग आपण करू, बाहेर कुठे पडायचं ते बघू आता पुढे. आम्ही आता पूर्ण घनदाट जंगलात आलेलो आहोत, पायवाटा सुद्धा नाहीये तिथे. काका गेलेत पुढे, बकऱ्यांना फॉलो करतो आता आम्ही. बापरे, इथे जर चुकून कोणी रात्री हरवलं आहे सकाळपर्यंत चकवा. आई ग, खूप कष्टाचं काम आहे गावकऱ्यांचं. तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे. काका झाडावर चढलेत. हे कुठला पाला आहे हो? कोंबडीचा पाला. कोंबळी. कोंबळीचा पाला या बकऱ्या खूप आवडीने खात आहेत. तर आपल्याला वाटतं की गावातलं जीवन एकदम शांततेचं आहे, पण त्याच्या मागची मेहनत कोणाला दिसत नाही. आता आम्ही यांच्यासोबत फिरतोय म्हणून आम्हाला दिसतंय. कधी कधी शहरात राहून आपल्याला पण वाटतं की गावात जावं, मस्त काहीतरी ॲग्रिकल्चर बिझनेस करावा, शेळीपालन वगैरे करावं. पण ते शेळीपालन करण्यासाठी सुद्धा किती मेहनत आहे ते आज कळलं. रोजचा रोज शेळ्यांना दिवसभर उन्हात जंगलात नेणं, जंगली श्वापदांपासून, बिबट्यांपासून वगैरे त्यांचं संरक्षण करणं, प्लस त्यांचा कुठला पाला ते खातात, कुठला नाही खात, किंवा कुठला पाला खाल्ल्याने त्यांना फायदा होता, नुकसान होतं, हे लक्षात ठेवणं. परत ते पर्टिक्युलर जो पाला असतो त्याची झाडं लक्षात ठेवणं, तो पाला काढून त्यांना देणं आणि त्यांचं सगळं म्हणजे कोणत्या बकऱ्या आजारी आहेत, नाही आहेत, व्यवस्थित आहेत, सगळं बघणं. त्याच्या मागे त्यांचा जो मग ते बकऱ्या विकतात त्याच्यातून थोडाफार तो नफा होतो, त्याच्यावर त्यांचं घर चालतं. सो या मागचं ही मेहनत कोणाला दिसत नाही, बरोबर ना? बरोबर. हे लोकांना वाटतं की गावचं जीवन साधं जीवन आहे, नाही, पण त्या जीवनाच्या मागे पण एक कष्ट आहेत ना कष्ट तो. खूप आहेत. आता एवढं काट्या कुट्यातून यायचं, परत हो. त्यांना वर झाडावर चढायचं, पाला तोडायचा, परत वाघा बिबट्यांपासून, सर्पांपासून हा, त्यांना पण आता सरपंचाच विषय निघाला म्हणून मी विचारतो, कधी काही तुमचं सापांबद्दलचं काही अनुभव किंवा माहिती या भागात काही असं घडलेलं आहे, झालेलं आहे? नाही, अजूनपर्यंत नाही. कम से कम 20-25 वर्षापूर्वी घडलं होतं. काय? आमचे साडू आहेत ना, अच्छा, पाटील धनगर, त्यांच्या संपर्कात, त्याच्यावर नाही आमच्या गावात एवढी ओके. घटना पण असं घडली. तुम्हाला पायवाट्यावर पाणवट्यावर वगैरे कधी दिसलंय? दिसलेले आहे. पण आपल्याला ते स्वतःहून काय करत नाही करत. म्हणजे आपण चुकून जोपर्यंत काय हा, पाय देत हा, नाही हा. किंवा मग कुठल्याही प्राण्याला आपण त्रास देत नाही तोपर्यंत तो आपला
त्रास देत नाही. आता मला तरी असं वाटतं, मी तुम्हाला जे बघितलं झाडावर चढलात किंवा रोजची 6-7 तासांची रानात मेहनत करणे, शेळ्या घेऊन जाणं, पण सकाळी उठल्यापासून विहिरीवर जायचं, पाणी भरायचं, चुलीसाठी लाकडं जमा करून आणायची, म्हणजे 24 तासातले फक्त जी काही झोप मिळते 7-8 तास, तेवढाच आराम. बाकी सगळी मेहनत अंगण मेहनत. आता परत काही म्हणजे आता शेतीची पूर्वतयारी सुरू होईल तुमची, रानात जाळ करायचा किंवा जे काय ते. पण आता मला खरं सांगा, हे करणारी तुमची शेवटची पिढी. शेवटची आता नाही, आमची पिढी संपल्यावर मला नाही वाटत शेत करतील म्हणून. झाडावर चढायला तेवढी कॅपॅसिटी पाहिजे ना. बरं. नाही, आणि ना आम्ही पण गड किल्ले फिरतो किंवा जंगलात फिरतो ना, तर तिथले जी तरुण मुलं आहेत ना, त्यांना पायवाटच माहित नाही नसतात, माहितीच नसतात पायवाटा. आणि जी आता तुमच्या वयाची लोक आहेत, 50च्या पुढची किंवा 60तली लोक जे काय, त्यांनाच त्या पायवाटा माहित आहेत, किंवा त्या पण कमी लोक जी तुमच्यासारखी रानात फिरतात त्यांनाच माहित. जे रोजच्या रोज असं समजा कामाला जातात बाहेर, त्यांचं जंगलात फिरणं होत नाही, त्यांना पायवाटा सुद्धा माहित नाही. तुम्ही पण ही पिढी आहे तोपर्यंत रानात भटकून घ्या, फिरून घ्या, नंतर तुम्हाला भटकता नाही येणार, तेवढं स्वतः एक्सप्लोअर करायला लागेल. आणि आताची जी तरुण मुलं आहेत 20, 25, 30तली, त्यांना नाही पायवाटा माहित. त्या त्यांची पण चूक नाही आहे त्यात. सोशल मीडिया आलंय, कॉलेज शिक्षण झालं, तर रानाकडे कोण आता वळत नाही. आता आणि तुम्हाला सांगतो, जे शेळी, बकर, परत जनावर पाळल्यात, याच्यात जे आपल्याला भेटतंय सुख, त्याच्यात तुमच्या याच्या शहरामध्ये सुख नाही. नाही, ते तर आहे. म्हणून तर आम्ही असं भटकायला येतो इथे शनिवार रविवारचा. म्हणजे तुमच्यासारखे बरेच गावामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी ओळखीची माणसं आहेत, आम्ही त्यांना भेटायला आवर्जून जात असतो. आज ट्रेक कॅन्सल झाला आपला, म्हणून इथे आलो आम्ही, की दिवस वाया नको जायला म्हणून. आता आमची सुद्धा आहेत ना, मी घरी राहिलो ना करमत नाही आपल्या जंगलात. बरोबर. आणि जंगलात जे वातावरण आहे ते घरात वातावरण नाही. बरोबर. आता मी एवढं वर्ष झालं ना, मी पण शिटीत होतो. अच्छा. 30-35 वर्ष मी शिटीत काढली, पण शिट्टीपेक्षा मला गावाकडं सोपं वाटलं. बरोबर. कारण तर शिट्टीत मी मस्त पुण्याला होतो कामाला. ओके. पण जे आपल्या गावाकडे ते शिटीत नाही. आपण मगाशी येताना बोललो की आसपासचे देव झाले किंवा तुमच्या प्रथा झाल्या, जसं तुम्ही म्हणालात की ते हरिश्चंद्राच्या पाठीमागे काळभैरवाचा डोंगर आहे, भैरीचा डोंगर म्हणतात त्याला, बरोबर ना? बरोबर. तर त्याची ती एक कथा आहे की तिथे एक देवाचा मुखवटा आहे, आणि तो कधी ऑटोमॅटिक पायथ्याला जातो, गावाच्या सापडतो, कधी तिथे काही घडलं तर तो ऑटोमॅटिक वरती डोंगरावर सापडतो. तर त्या मागचं काय मला सांगा ना जरा. त्या मागचं म्हणजे कसं आहे, आता तरुण लोक झालेले आहेत, बरोबर, महिला तरुण झालेले आहेत, ते अशा कोणत्या गोष्टी पाळती नाही. बरं, जुन्या. आता जुनी आमची पिढी होती ना, बरोबर, तर तो खाली खडक नाही का दिसतो, त्या खडकाच्या खालून जात होती लोक. ओके. आणि सरपणाला जर समजा झालं ना कोणत्या बाईला प्रॉब्लेम, तर ती 5 दिवस पुढे निघत नव्हती सरपणाला, समजलं, किंवा कोणत्याही कामाला. तेवढं कडक होतं. आणि आता काय झालंय का, आताची पिढी काय देवांना मानत नाही. आणि तो मुखवटा काय जायचं का, जर वर कोणी गेलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर तो देव खाली येत होता. म्हणजे वरती काय चुकीची घडलं आपल्या हातून. कोंबड, बकर, कोणी कोंबड तिथं कापतात, तर तिथं कोंबड कापावं, वरती कापती नाही. पण आता लोक ऐकती नाही, मग त्याच्यामुळे वर काय प्रॉब्लेम झाला का तो खाली यायचा. बरोबर. तर खाली आला, खाली समजा काही प्रॉब्लेम झाला तर वरती जायचा. पण आता काय झालेलं आहे का, लोक देवांना मानती नाही. म्हणजे वरती जायचं म्हणजे ते ऑटोमॅटिक वरती सापडायचं ते. बापरे. चांदीचा मुखवटा होता असा. अरे. पण आता काय लोक देवांना, आणि जे देवांपाशी आहे ते आपल्यापाशी नाही. तुम्ही देवांना जर मानित नसेल, म्हणून तुमची पिढी आता कसं आहे का, हा काळच वेगळा आहे. बरोबर. आणि आताची पिढी तर म्हणते देव नाहीये, पण तुम्हाला सांगतो देव आहेत म्हणून आपण आहे. बरोबर. आता तुम्ही आमचं हे काळभैरीचं ठाण एवढं कडक होतं ना, असं कुठंच का ठाण कडक नव्हतं. बरोबर. आणि ते तुम्ही म्हणालात ना, ते दगड आहे, त्याला तेलाने ते हे करावं लागतं, ते काय आहे? तो पण ते मुखवटा आहे ना, काळा गोटा आहे. अच्छा, दगडाचा आहे, काळा गोटा केलेला आहे पूर्वी, म्हणजे जुन्या काळचा. म्हणजे कसं का, वरती काही वयस्कर माणसांना वरती जायचं नाही, म्हणून मग त्याची पावत का खाली बनवलेली.
तर ते खाली पूर्वी बनवलेले आहेत ना. मग ते कसे जे तरुण पोरांना आणि त्या देवाचं असं आहे, जर समजा आपल्या घरी कोणला विटाळ झाला, बाय डिलिव्हरी झाली किंवा कोणचं वारलं, बरोबर. तर जर समजा तुम्हाला जर देवाला जायचं तर देव वरती नेत नव्हता. अर्धांगीच तुम्ही जाणार, तुम्हाला काहीतरी दृष्टांत दाखव, काहीतरी दृष्टांत दाखवणार, आपण परत गेलो पाहिजे. परत रिटर्न गेलो पाहिजे. असं आहे ते देवाचं सत्व. बरोबर. आणि आजकालची पिढी ते मानत नाही. मानत नाही. आता पूर्वी लोक आहेत ना, जेवण नव्हती करत. बरोबर. जेवण नव्हती करत. आताची पिढी काय 4 वेळा जेवून जाणार वरती देवावरती. म्हणजे जेवण नव्हती करत, म्हणजे आधी दर्शन घ्यायचं, उपवास मग देवाला दाखवून मग आपण जेवायचं तसं. बरोबर. नाही, हे सगळं मी म्हणून म्हटलं ना की ही शेवटची पिढी आहे तुमची. आता हा उन्हाळा सुरू झालाय, तर हे झऱ्यांना पाणी 12 महिने असतं, ते तुम्हाला आतमध्ये माहित असेल. तर आता तुमचं कसं, म्हणजे 12 महिन्याचा उदरनिर्वाह कसा असतो? हे शेतीची कामं सुरू होतील, मग तो धान्य साठा जो निघतो तुम्ही स्वतःसाठी 12 महिन्यासाठी. बरं. आणि जे काय ते ट्रेकिंगचे ग्रुप येतील त्यांना ते जेवण बनवून देणं, ते पावसाळ्यात जास्त क्राऊड असतो. परत मग उरलेले 6-7 महिने आहेत जे हिवाळ्यापासून ते उन्हाळ्यातले, तेव्हा मग बकऱ्यांच्या उत्पन्नातून जे येईल त्याच्यावर घर चालवायचं, त्याच्यावर समाधानी राहायचं. बरोबर. आता त्याच्यासाठी जे आपल्याला ग्रुप येतात त्यांचं मग आपल्याला वर्षाला 2-4 पोती गहू, बरोबर, 1 पोती बाजरी, बरोबर, आणि आपलं जेवढं तांदूळ असतील ना तेवढं अख्खं गिरणीतून काढून एक 4-5 पोती तांदळाची काढून ठेवायची. बरोबर. एकदम म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि वरती आडराईचं जंगल आहे. पावसाळ्यात इथे आता हल्ली कोरोना नंतर खूप ग्रुप वाढलेत आणि स्थानिक गावकऱ्यांनी बरेच मदत सुद्धा केली त्यांना. पण काय होतं ना की गावकऱ्यांची संख्या कमी पडते आणि एवढ्या जास्त ग्रुप येतात आणि कुठेतरी आपण असं होतं की 100 लोकांची कॅपॅसिटी तिथे 500 लोक येतात, तो त्याचा बोजा गावकऱ्यांवर पडतो कुठेतरी. आणि जी लोक पण येतात ते ऐकत नाही, खूप धुमाकूळ घालतात आणि ऍक्सिडेंट्स बरेच होतात, बरेच लोक वाहून जातात धबधब्यात. तर ते त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, म्हणजे की तशा लोकांना जे धांगडधिंगा करायला येतात, दारू प्यायला येतात? आता त्यांना कसे, हे आहे जंगल, याला गावकरी काय बोलू शकत नाही ना त्यांना. कसे का त्यांनीच त्यांचं सौंदर्य घ्यायला आलेत, म्हणजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना का बुवा आपण दारू नाही पिया पाहिजे, सिगरेट नाही, धूम्रपान करायला नाही पाहिजे. आपण एन्जॉय करायसाठी आलो, निसर्गाचं सौंदर्य घेण्यासाठी आलोय ना. बरेच व्हिडिओ पण आपण बघतो, ते धबधब्यातून कोणतरी वाहून गेला किंवा मग कोणाच्या डोक्यात दगड पडला, तर ते तेवढ्या आतमध्ये पाण्यात जायचं कशाला? लांबून सुद्धा तुम्ही भिजू शकता ना. पण आता ते त्यांना कळलं पाहिजे ना. आता गावकऱ्यांनी उद्या म्हणलं बुवा का बुवा नको जाऊ तिथं, पण ते गेले, जबरदस्ती गेले, तर त्याला जिम्मेदार गावकरी नाही ना. आणि त्याच्यात कसं, आता तुम्ही एवढं रानावनात फिरता, तर तुम्हाला इथल्या औषध वनस्पतींची वगैरे काही माहिती आहे? किंवा समजा आपलं काही आजार पण आलं तर कुठल्या वनस्पती त्याच्यावर आपण? आता लहान मुलाला जुलाब, मोडशी म्हणतात. मोडशी? लहान मुलाला जे होतं पहिलं, पातळ संडास व्हायला लागली, बरोबर, तर त्याला आपण आपली केवणीची शेंग असते, अच्छा, ती उगाळून पाजायचो. ओके. पण आता कोणी आयुर्वेदिकवर लक्ष देत नाही. परत आपला झाडाला बघा कान येतो, कान, तर आपल्या कानाला जर समजा काही चट्टा बिट्टा नासला तर त्यावेळेस आपण काय करायचो, तो कान जाळायचो आणि त्याच्यावर बसवायचो, तर ते परत आपला घामोळीचा वाघ. अच्छा, उन्हाळ्यात घामोळ्या येतात? नाही, घामोळीचा वाघ. कुठं आपल्याला खोकला झाला, कुठं पोटात खोकला झाला, परत उलट्या झाल्या, तर त्याच्यासाठी कुठं अशक्तपणा जाणवला तर तो उकळून प्यायचा. परत आपल्याला मार लागला, मुक्का मार किंवा मुक्का मार जर लागला कुठं शरीराला, तर रगात रवाडा म्हणतो, त्याची साल उकळून प्यायची. तोच घामोळीचा वाघ, कोरोनामध्ये पण तुम्ही बोललात की आम्ही खूप उकळून प्यायला तसं. आणि याच्यासोबतच पावसाळ्यात जसं सगळीकडे हिरवळ होते, रानभाज्या वगैरे येतात? तुम्ही तर रानभाज्या खातो. मी कोणत्या असतात? मी खाली नारळीची भाजी खाली, नारळी, अच्छा, परत ते देठ बोलतात, अच्छा, त्याची खाली,
परत आपले कोळूची खाली अच्छा. मी स्वतः हा. कोळूची खाली अजून सोंडग्याची भाजी खाली. म्हणजे केळीचं. फक्त पावसाळ्यात. हा पावसाळ्यात. आणि आता आपण जिथे उभे आहोत तो ठाणे जिल्हा आहे. हा ठाणे जिल्हा आणि म्हणजे आपण 3 जिल्ह्यांच्या बॉर्डर, बॉर्डर ते ठाणे जिल्ह्याच्या पण वेशीवर आणि आपल्या वरती पुणे जिल्हा जुन्नर भाग आणि इकडं आणि इथे नगर जिल्हा. नगर. तर इथे आपण आता तर दाट रानात आहोत, इथून काय डोंगर रांग दिसत नाहीये, मी व्हिडिओमध्ये टाकेनच. तर इथे काय असायचं की ठाणे जिल्ह्याचा शेवटचा भाग आहे, कोकणातला शेवटचा भाग, माळशेज घाटाच्या पायथ्याला. तर आपलं मुंबईची जी किनारपट्टी आहे, मुंबई किंवा अख्ख्या महाराष्ट्राची किनारपट्टी, हजारो वर्षांपूर्वी किंवा शेकडो वर्षांपूर्वी ना इथून दुसऱ्या देशांतून माल यायचा जहाजातून. आणि जवळपास 1-2,500 वर्षांपूर्वीचं सातवाहनकालीन साम्राज्य होतं, पहिले मराठी राजे, हिंदू मराठी राजे. तर आपण म्हणतो ना, आता आपण इंग्लिश मधलं 2025 म्हणतो, ते हिंदू कॅलेंडर जेव्हा सुरू झालं ना शून्यापासून, त्यांनी सुरू केलं ते. त्यांची राजधानी होती पैठण, त्याचं खरं नाव प्रतिष्ठान. आणि त्यांचा येण्या जाण्याचा मुख्य मार्ग नाणेघाट. नाणेघाटातल्या गुहा तुम्ही बघितल्या, सातवाहनकालीन गुहा आहेत त्या. आजही तो शिलालेख पाहायला मिळतो आपल्याला सातवाहनांच्या काळातला. परत तुमची ही माळशेजची जुनी घाट, गणपती कोरलाय पाण्याच्या टाक्यात, व्यापारी मार्ग आहे. तर मी मूळ मुद्द्यावर येतो, जो समुद्र किनारपट्टीवर माल उतरायचा, देवाणघेवाण आपल्या दुसऱ्या देशांशी व्हायची, कदाचित आपण काहीतरी त्यांना वस्तू स्वरूपात देत असू, ते आपल्याला काहीतरी देत असतील, तर तो माल फक्त काही किनारपट्टीला राहणार नाही, तो अख्ख्या महाराष्ट्रात जाणार. तर तो अशाच घाटवाटांनी वर जायचा. तर ह्याच्यावर चौकी पहारे लावायचे लोक, तेव्हाचे राजे महाराजे. तसं तो नाणेघाट होता, तिथून तो टोल वसूलला जायचा. त्यांची पुढे राजधानी होती पैठण, प्रतिष्ठान. आणि जुन्नर सुद्धा महत्वाचं शहर होतं. आता माझ्या माहितीनुसार जुन्नर हे सगळ्यात जास्त लेण्या असलेलं शहर आहे. खोदीव गुहा, लेण्या असलेलं जुन्नर हे ठिकाण आहे. आणि अशा आसपास बऱ्याच घाटवाट आहेत, तिथे नाणेघाट आहे, दर्याघाट आहे, परत जीवदन किल्ला आहे, इथे पाठीमागे सिंदोळ्याचा किल्ला आहे, हरिश्चंद्रगड आहे, पुढे निमगिरी हडसर आहे. असे तिथे नाव घेऊ तेवढे कमी नाव आहे, तेवढे घाटवाट्या वगैरे पण आहे तिथे. तर अशा या आपण भागात आता आहोत. तर तुमच्यासोबतच फिरून अशा सगळ्या माहिती आम्हाला मिळतात. पुस्तकात वाचलेलं ते राहतं डोक्यात, पण आपण प्रत्यक्ष जोपर्यंत जात नाही तिकडे तोपर्यंत. परत इथे पाठीमागे सिंदोळा किल्ला पण आहे, मी जसं म्हणालो तेच. तुमचं बरंच हे फिरून झालं असेल. बरंच. अजून खाली गेलो तर सिद्धगड, आपला देहरी, म्हसाची तुमची जत्रा. तुम्ही बकऱ्या घेऊन जाता की नाही म्हसाला? नाही. अच्छा, आता येणार आहे वाटतं ती जत्रा. नाही झाली पौर्णिमेला. अच्छा, पौष पौर्णिमेला असते. आमचा मेन टास्क तर आता सुरू झालाय. आम्हाला निघायचं आहे मुंबईला परत. आणि काका आज एकटेच होते, नाही तर ते त्यांचा पार्टनर सुद्धा असतो जंगलात. त्यांनी आम्हाला खाली पायवाटेला कसं जायचं ते दाखवलं तर आहे. एक अंदाजाने, ट्रेकिंगच्या अंदाजाने आम्ही जातोय जंगलातून. थोडं आवाज करत जावं लागतं आहे, कुठला प्राणी वगैरे असेल तर तो आधीच अलर्ट होऊन लांब होईल आमच्यापासून. थोडं ओपन जागा दिसते पुढे. आता इथे कुठे नदी वगैरे दिसली तर थोडे आंघोळ करू आम्ही, फ्रेश वाटेल, कारण उन्हाचा बराच तडाखा जाणवला आहे. दुर्कट पायवाट आहे, तुम्हाला पण दिसत असेल. एकदा डोंगराच्या पायथ्याला गेल्यावर मला कळेल आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे. थकवा निघून गेला मस्त. ये तू पण. रानात भटकंती करून आत्ताच गावात आलो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास कमेंट करून नक्की तसं कळवा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा,
जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून सपोर्ट मिळेल तुमचा. धन्यवाद.